माझ्यावर हात उचलला माझ्यावर कोणासाठी त्या स्वानंदीसाठी कोण कुठली मुलगी ती तिच्यासाठी माझ्यावर हात उचलला त्यांनी यार तिचा संबंध काय आहे मॉम आय स्वेअर मी तिला सोडणार नाही तिच्यामुळे माझ्या घरात मला आज मार खावा लागला आणि कोण समरदादा समरदादाने तिच्यासाठी मला मारलं तिला तर सोडणार नाहीच मी आयुष्यातून उठवणार आणि आता समरदादाला पण सोडणार नाही मी अंशुमन शांत हो तू मला शांत राहायला सांगू नकोस मॉम तुला काहीच नाही वाटलं तुला काहीच वाटलं नाही त्यांनी माझ्या कानाखाली मारली तिथे खाली तुला काहीच वाटलं नाही मी डोकं फोडलं असतं तिथं त्याचं बघणार नाही समोर कोण आहे शांत हो बस बस इथे शांत बस शांत राहा कारण जेव्हा आपल्याला राग येतो ना तेव्हा तेव्हा आपण अविचाराने वागतो आणि आपल्याला आता विचार करून पावलं उचलायची आहेत त्यामुळे शांत राहा तुला काय वाटलं मला राग आला नाहीये तुझ्यापेक्षा जास्त राग मला आलाय रक्त उसळतंय माझं डोकं फुटायची वेळ आलीये माझ्या अंशुमनवर त्यांनी हात उचलला पण आपण शांत राहायचं कारण आपण समर राजवाडेचे आश्रित आहोत आश्रित त्यांनी फेकलेले तुकडे आपण गोळा करतोय ना तसंच त्यांनी मारलेली थोबाडीत आपण झेलायची आहे शांत बसून पण अंशू एक गोष्ट तू उत्तम केलीस रे तू त्याला असं दाखवलंस की तुझ्या हातून काहीही चूक झालेली नसताना तू त्याची माफी मागितलीस तू त्याचे पाय धरलेस तू त्याला जाणीव करून दिली की दादा माझं काही चुकलं नाही रे मला माहिती पण नव्हतं आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस आता ही सल सतत त्याचं मन खात राहील त्याचं गिल्ट आता त्याला येईल आणि ही गिल्ट सतत त्याच्या मनात ठेवायची जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा बोलायचं तेव्हा त्याला दाखवून द्यायचं तेव्हा जाणीव करून द्यायची एरवी भावंडांसाठी जीव टाकणारा वाटेल ते करणारा समर राजवाडे आज एका तुच्छ फालतू पोरीसाठी भावावर चिडला स्वतःच्या भावाच्या थोपाडीत मारली ही सल कायम जागृत ठेवायची तू आता बघ मी काय करतो ते नाही आता तू काही नाही करायचं आता जे काही करायचं ते मी करणार मी गुंड पाठवले होते हजारो वेळा त्यांनी आपली कामं केली तरी त्या स्वानंदी समोर कसे काय गप्प बसले मला तेच कळत नाही बायका समोर आले आणि घाबरले युजलेस बायका समोर आल्या आणि गप्प बसले आपण बायकांनाच पाठवलं तर बायका आपलं काम करतील का नाही करणार पैसे फेकले की बायकाही आपलं काम करते शांतपणे गाजावाजा न करता मल्लिका राजवाडे बोलते एका मुलीची माहिती पाठवते तिचा सत्कार करा
आई ग मी देवळात जाऊन येते हा. कालच्या प्रदक्षिणा राहिल्यात ना? सांभाळून ग. हो. आई काय म्हणता? स्वानंदीला देता का फोन? तिचा फोन लागत नाही गो. ती घरी नाही आहो, देवीच्या देवळात गेलीये. तिचं व्रत आहे ना आणि ते 108 प्रदक्षिणा पण पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, मग तिला तिथेच भेटू. काही काम होतं का? नाही नाही त्याचे काही नाही हो. अहो काल अंगठ्या नाही ना देता आल्या म्हणून त्या आज देते मी त्याच्यासाठी. बरं बरं बरं. हा हा. अजी गुड मॉर्निंग. अरे ते गुड मॉर्निंग वगैरे राहून दे, आधी इथे ये. चटकन आवरून घे, आपल्याला देवळात जायचंय. काय आत्ता? अजी माझ्या 3 अत्यंत महत्वाच्या मीटिंग लाईन अप आहेत. आपण संध्याकाळी जाऊयात का? त्या सगळ्या कॅन्सल कर तू. स्वानंदीशी बोलायचं होतं ना, मी तुला म्हटलं होतं ना तुझी आणि तिची भेट घालून देईन म्हणून. ती ना देवळात येते. आताच मी तिच्या आईशी फोनवर बोलले आणि त्या म्हणाल्या की स्वानंदी तिचं 108 फेऱ्यांचं व्रत पूर्ण करण्यासाठी देवळात येते. तू तिथे जाऊन तिला भेट आणि तिची माफी माग. माफी मागण्यासाठी देवळासारखी तुझी चांगली जागा नाही पिंट्या. देवी आईचा उदो उदो. या मुलीला नीट बघितलं? या मुलीचा असाच सत्कार करा ना की हिचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण आमचं नाव कुठेही येता कामा नये. काम करायचं आणि गायब व्हायचं. निघा. पण पैसे? तुमचं काम झालंच म्हणून समजा. या बायका नक्की करतील ना आपलं काम? याच बायका आपलं काम करतील. स्वानंदीने कारण नसताना आपल्यामध्ये ढवळाढवळ केली, ज्याची किंमत तिला मोजावीच लागेल. देवी आईचा उदो उदो. पोरी, तू दरवर्षी हे व्रत अगदी मन लावून करतेस, पण देवी आई पुढे सांगण्याचं माझं काम आहे म्हणून मी सांगते. 108 प्रदक्षिणेचं व्रत करताना मध्ये बिलकुल थांबायचं नाही. आणि शेवटची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हा दिवा देवी आई समोर आणून ठेवायचा. तो दिवा देवी समोर ठेवला की तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. देवी आईचा उदो उदो. लक्ष्मी आईचा उदो उदो. देवी आईचा उदो उदो. देवी आईचा उदो उदो. बिरोबा खंडोबा राया अंधार जाळाया गोंधळा ये. आजी तुला वाटतं ना तितक्या साध्या नाही आहेत त्या. हा म्हणजे जगाला माहिती नसलेली स्वानंदी तुला माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही ना पिंट्या. आणि जगाला माहिती नसलेला मी चिडचिडा भांडकुदळ. अरे पण तशाही काही गोष्टी मोजक्याच माणसांना माहिती असतात, म्हणजे सगळ्यांना नसतातच ना.
दिवा पडलाच म्हणून समज. आणि एकदा का दिवा पडला ना की स्वानंदीचं व्रत मोडलं. बघ कुठे जमतं यांना काय. गेली ती पुढे. शांतरा इथल्या इथेच पुढे गेली आहे ना. तिथून पुढे कशी जाणार ते बघूया ना. आता तर तिच्या अडथळ्यांची शर्यत सुरू होणार आहे. हे शक्तीचा सागर मांडतो भक्तीचा सागर मांडतो शक्तीचा सागर. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे मायेगा. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे मायेगा. आई जगदंबे. मग काय फेकलंय त्यांनी वाटेत. अडथळे. आता स्वानंदीच्या मार्गातले अडथळे आपल्या मार्गातले अडथळे दूर करणार. तुझ्या बुलडोझरनी जे काम केलं नाही ना ते आता या बायका करतील बघ. आता या फेकलेल्या काट्यांमुळे स्वानंदीचं व्रत अपूर्ण राहणार. आणि मग मग तुझी आजी नाराज होणार. पोरी खाली तर बघ. रे लक्षातच नाही आलं माझ्या. सांभाळून. देवाची वाट लईच खडतर असते बघ. पण काळजी पण तोच घेतो ना. कोणाच्या ना कोणाच्या रूपाने पाठवतो मदत. वय वय. अंबाबाईचा उधो उधो. देवी आईचा उधो. आणि तिथेही समजा स्वानंदी मॅडमनी माझं ऐकून नाही घेतलं आणि स्वतःच बोलत राहिले तर. अरे इथे येणारे सगळेच शांत होतात पिंट्या. जशी शांतता इथे असते ना ती कुठेच नसते. पण स्वानंदी मॅडम तिथे असतील. असली तर माझं तिच्याबद्दलचं मत बरोबर आहे हे पटेल तुला. आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया गोंधळा ये. आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये. ज्योतिबा बिरोबा खंडोबा राया अंधार जाळाया गोंधळा ये. ज्योतिबा बिरोबा खंडोबा राया अंधार जाळाया गोंधळा ये. आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया गोंधळा ये. सांभाळ कराया
मॉम अगं काय चाललंय काहीच दिसत नाहीये. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा पोरी अगं तुझ्या पायातून तर रक्त येतंय. हो थांब. नाही नाही, प्रदक्षिणा पूर्ण करायला पाहिजे. अगं पण देवी सांभाळून घे. होईल, सगळं होईल. हॅलो, काय झालं? काम झालं का? त्या भंडाऱ्यामुळे काही दिसत नाहीये. ती पोरगी पुढे गेली ना, म्हणजे त्या जोगतिनीच्या सोबतीनं पुढे गेली. अगं पण थांबव ना तिला. तिचं व्रत पूर्ण नको होऊ देऊ. नाही, आत्ता नाही जमणार. नाही जमणार म्हणजे? पैसे घ्यायला जमले ना तुला, मग हे का नाही जमणार? बस काहीही झालं तरी त्या मुलीचं व्रत पूर्ण होता कामा नये, कळलं का? काय झालं मग? झालं काम? देवी आईचा